to the Focus Academy. This is Tushar Mangle from Focus Academy. Guys, we are going to continue the lecture of gravitation. This is my 5th lecture. If you haven't seen my previous lecture, then I still and strongly recommend you all to see those previous lectures and then come here. Okay, so in this lecture we are going to cover these two topics, that is gravitation numericals and gravitational potential energy. ओके, आज आपण गुरुत्वाकर्षणाची उदाहरणं बघणार आहे. तर तुमचा माइंडसेट गणितांकडे बघण्याचा कसा असावा याच्यावरती आज डिस्कशन करणार आहे आपण. त्याच्यानंतर हे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कशी असते, कशी निर्माण होते ते आज आपण बघणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो बघा, गणित सोडवण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजेत. यू शुड नो सम बेसिक थिंग्स बिफोर सॉल्विंग एनी numerical of physics, or you may call it some science 1 topic, right? So you should know these 3 equations first of all. Okay, these are the 3 equations of motions and given by Newton. Okay, so I will explain you first of all what is this V, U, A, T, S. Okay, so imagine that we have one body. तर एक आपल्याकडे वस्तू आहे समजा. या वस्तूला आहे ना आता ज्यावेळी गती प्राप्त झाली म्हणजे ही वस्तू एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी गेली, ठीक आहे. सो ही तीच वस्तू इथून इथे गेली, तर हिचा सुरुवातीचा वेग त्याला आपण u बोलतो आणि अंतिम वेग म्हणजे फायनल वेलोसिटी म्हणजे ही इथून इथपर्यंत आली ती फायनल जी वेलोसिटी असते त्याला आपण v बोलतो, राईट. आता इथून इथपर्यंत जाण्यासाठी टाइम तर लागणार, राईट. तो टाइम काय असतो t. तर हा जो u आहे तो हा u आहे. ओके, हा जो v आहे तो हा v आहे किंवा हा v म्हणा. ओके, हे सगळे सेम आहेत, फक्त गणितांमध्ये याच्यामध्ये इक्वेशन्स मध्ये त्यांनी अरेंजमेंट केलं. हे असं का केलं ते मी गणित सोडवताना तुम्हाला सांगतो. ओके, सो हा टाइम लागलाय इथून इथपर्यंत जाण्यासाठी आणि इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्यांनी जे काही डिस्टन्स कव्हर केले त्याला बोलतात एस, डिस्प्लेसमेंट बोलतो आपण त्याला. डिस्प्लेस वन ऑब्जेक्ट फ्रॉम वन पोझिशन टू द अनदर पोझिशन. सो हे एस आलं इकडे, हा यू आला इथे इथे इथे, राईट. त्याच्यानंतर हा टाइम आहे तो हा टाइम आहे, राईट. हा व्ही आहे तो हा व्ही आहे. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या मोशनमध्ये असते ना ज्यावेळी वस्तू, त्याच्यापासून ही इक्वेशन्स न्यूटनने तयार केलेली होती आणि ही आपण 9th स्टँडर्डमध्ये बघितलेली सुद्धा आहेत, फक्त आत्ताची आपण रिवाइज केली त्यांना. ओके, सो बघा, हे तर झालं लिनियर द इक्वेशन्स ऑफ व्हॉट मोशन्स. ओके, आता आहे ना एक वस्तू आहे समजा अशी, ही वाली वस्तू आहे ना मुक्तपणे खाली पडते. मागच्या लेक्चरमध्ये आपण याच्याबद्दल डिस्कशन केलं की फ्री फॉलिंग बॉडी म्हणजे मुक्त पतन कधी होतं, ज्यावेळी त्याच्यावरती फक्त एकाच प्रकारचा फोर्स लागतो आणि तो फोर्स म्हणजे कुठला आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वीचं काय लागतं, गुरुत्वीय बल त्याच्यावरती प्रयुक्त होत असतं. आता ही वस्तू खाली पडत असताना आहेत ना ही इक्वेशन्स कशी तयार झाली ती बघा. हे वरच्याच सेमी इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी किंवा इंग्लिश मिडियम आणि हे खालती दिलंय ते कशासाठीच आहे, मराठी मीडियमवाल्यांसाठी. बघा, आता ज्यावेळी वस्तू खाली पडणार त्याच्यावरती कुठलं ॲक्सेलरेशन लागणार, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, त्याच्यानंतर ही वस्तू इथून खाली पडत असताना हिचा सुरुवातीचा जो वेग आहे तो u इज इक्वल टू काय असणार, 0, राईट. आता ह्यात जर किमती आपण याच्यामध्ये टाकल्या या इक्वेशन्समध्ये. ओके, बघा, v फायनल वेलोसिटी आपल्याला काढायचं आहे, u कारण की वस्तू इथून स्टार्ट करणार खाली जायला म्हणजे इथं सुरुवातीचा वेग काय येणार 0. त्याच्यानंतर a म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज g आणि इथे येणार आहे टाइम तुमचा t. ओके, त्याच्यानंतर हे मायनस प्लस का घ्यायचं ते पण तुम्हाला सांगतो. पहिले हे समजून घ्या, हे v इज इक्वल टू gt कसं आलं, का आलं, कारण की इथे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लागणार आहे या वस्तूवरती, कारण की मुक्त पतन होते, बॉडी आहे ना फ्रीली फॉल होते खाली. त्याच्यानंतर दुसरा हा एस इकडे राखा, बघा हा इथे घेतो जरा, ठीक आहे. सो एस इज इक्वल टू यू, 0 आहे म्हणजे u इंटू टी हे पूर्ण 0 होणार. त्याच्यानंतर हाफ, त्याच्यानंतर एच्या जागी काय येणार आहे, g येणार आहे आणि हा t² म्हणजे हे दुसरं इक्वेशन झालं. हे कधी बघतोय आपण, ज्यावेळी बॉडी कशी फॉल होते, फ्री फॉलिंग. ऑब्जेक्ट तुमचा कसा फॉल होत आहे, फ्री फॉलिंग, मुक्त पतन होत आहे त्याचं. आणि तिसरं ते इथे पुट करा, v² इज इक्वल टू u². आता u 0 आहे म्हणजे ही टर्म निघून जाणार, 2 एच्या जागी काय येणार g आणि हा तुमचा डिस्प्लेसमेंटचा काय s. सो हे 3
जे इक्वेशन्स आहे हे वाले ते आपण याच्यापासून तयार करू शकतो. फक्त तुमची u ची व्हॅल्यू 0 असणार आणि a च्या जागी काय येणार आहे, g येणार आहे. ओके, आता बघा यांनी एक महत्त्वाचा पॉइंट इकडे सांगितलाय की सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना g चे मूल्य g ऐवजी वजा g धरावे. प्रश्न पडतो असं का? तर एकदम सिंपल आहे याचं स्टॅटिस्टिक्स. जर तुम्ही बघितलं तर बघा, समजा आपली ही पृथ्वी आहे, अशी धरा, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर या पृथ्वीवरती इथून आहे ना अशी वस्तू एक वरती फेकली आपण, राईट. वस्तू ज्यावेळी वरती फेकली त्यावेळी अर्थातच ही वस्तू वरती जाऊन कुठेतरी फेकल्यानंतर इथे जाऊन थांबणार, म्हणजे याची v आहे ना, v ती लास्टला काय होणार आहे, 0 होणार, फायनल व्हेलोसिटी. या टर्म नीट समजून घ्या कारण की गरजेचं आहे v आणि u, कारण की आपल्याला गणितांमध्ये ते लागणार आहे. सो याची v ची व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार, कारण की हा u इथून स्टार्ट होणार आणि हा इथे 0 होणार आणि मग इथून वस्तू कशी पडणार, परत खाली पडणार आहे. ओके, याचा अर्थ असा आहे की इथली व्हेलोसिटी आहे ना, इथली घेतली तर कुठली तरी, ती आहे ना जास्त असेल इथल्या व्हेलोसिटीपेक्षा. मग आपण ज्यावेळी ॲसेलरेशन काढतो तर ॲसेलरेशन इज इक्वल टू काय असतं, v मायनस u अपॉन इथे काय येणार आहे, t, राईट. सो आता या ॲसेलरेशनच्या जागी मी काय घेणार आहे, g. आता इथली व्हेलोसिटी समजा, इथली समजा 10 आहे, 10 मीटर पर सेकंड, ठीक आहे, आणि इथे मध्ये कुठेतरी गेला तर वरती वरती जसं जाईल तशी व्हेलोसिटी कमी होणार, कारण की पृथ्वी त्या वस्तूला नेहमी स्वतःकडे खेचून घेत असणार. मग समजा इकडे झाली किती, 5 मीटर पर सेकंड, राईट. सो आता मी जर व्हॅल्यू टाकली, आता ही v ची व्हॅल्यू आहे आणि ही समजा इथली u ची व्हॅल्यू, म्हणजे या पॉईंट पासून आपण स्टार्ट केलंय समजा इथल्या. ओके, सो मी याच्यात जर टाकलं तर बघा, आणि इथून इथपर्यंत जाण्यासाठी टाइम लागलाय समजा 3 सेकंड. किती लागलाय, 3 नको घेऊया, 2 घेऊया. ओके, सो v च्या जागी टाकणार आहे मी 5, हे झालं 5, आणि u च्या जागी टाकणार आहे काय, 10, राईट. आणि इथून या u पासून v पर्यंत जात सोपर्यंत यांना लागले 2 सेकंड. आता 5 मधून 10 गेले, किती उरले, -5, आणि हे किती झाले, 2. आता जर तुम्ही नीट बघितलं तर या g ची व्हॅल्यू किती आली, मायनस आली. याचाच अर्थ असा आहे, ज्यावेळी आपण वस्तू वरती फेकतो त्यावेळी व्हेलोसिटी कमी होते, फायनल व्हेलोसिटी, आणि फायनल व्हेलोसिटी कमी झाली की आपलं जीचं उत्तर काय येतं, मायनस येतं. म्हणून आपण पृथ्वीवरून कोणतीही वस्तू वरती फेकत असताना जी ची किंमत ही नेहमी काय घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची. काय घ्यायची, निगेटिव्ह. हेच त्यांना सांगायचं आणि हे आपल्याला गणितांमध्ये सुद्धा वापरावं लागेल. ओके, सो सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जीचे मूल्य g ऐवजी काय घ्यायचंय, -g. पण जर वस्तू वरतून खाली पडत असेल तर अर्थातच इकडे u इज इक्वल टू 0 असेल आणि फायनल जी व्हेलोसिटी असेल ती अर्थातच जास्त असेल, 10 मीटर पर सेकंड, राईट. किंवा काही असेल ही जी ती, कारण की आपण पृथ्वीच्या फोर्सच्या दिशेनेच येतो खाली, त्यामुळे ही फायनल व्हेलोसिटी इथे जास्त असेल. पण ज्यावेळी वरती फेकतो त्यावेळी फायनल व्हेलोसिटी कशी होते, कमी होते, त्यामुळे आपल्याला इकडे -g घ्यावं लागतं. सो तुम्हाला यातून लक्षात काय ठेवायचं, एवढंच, जर वस्तू वरती फेकली तर g ची व्हॅल्यू g न घेता काय घ्यायची, -g घ्यायची, आणि वस्तू जर वरतून खाली येत असेल तर g ची व्हॅल्यू गप्प gच घ्यायची. ओके, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं. सो आता आपण न्यूमेरिकल्सकडे बघूया. बघा, हे पहिलं जे गणित आहे जे तुम्हालाच्या बुकमध्ये दिलेलं आहे, ठीक आहे, तर हे सॉल्ड एक्झाम्पल जरा त्याच्याकडे बघण्याचा आहे ना नजरिया तुमचा बदलला पाहिजे. प्रत्येक गणित तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे ॲक्च्युली हे फिजिक्सचं, कारण की खूप इंटरेस्टिंग असतात. काही लोक घाबरतात गणितं सोडवायला, ते आयुष्यभर घाबरतच राहतात, ठीक आहे. तर बघा, कुठलंही गणित दिलं तर पहिलं वाचायचं आणि त्यांना आहे ना काय म्हणायचं, त्याच्यातून त्यांना काय उत्तर पाहिजे ना तशा याने आपण विचार करायला सुरुवात करायची, ठीक आहे. बघा, आता गणित दिलंय, ते लोक बोलतात 3 किलोग्रॅम वस्तुमानाचा. बघा, आता इथे वस्तुमान दिलंय, याचा अर्थ इंग्लिश मीडियमसाठी हे काय असणार आहे, मास असणार आहे. काय असणार, मास. आणि हे किलोग्रॅम असलं की मास, हे मी तुम्हाला मागच्या काही लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. सो एक 3 किलोग्रॅम वस्तुमानाचा लोहगोल, तो बघा हा आहे तो. ओके, हा 125 मीटर उंचीवरून खाली पडला, तर ही आपली पृथ्वी आहे, राईट. आणि इथून आहे ना हे जेवढं अंतर आहे ना ते 100 किती आहे, 25 मीटर एवढं अंतर आहे इथपर्यंत. ओके, आणि इथे ना त्या जी ची जी व्हॅल्यू आहे ना ती किती आहे, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
ओके, असं जर असेल तर त्यांनी प्रश्न विचारलाय की जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी कोणाला, तर या वस्तूला. ठीक आहे, सो ही जी काही वस्तू आहे या वस्तूला जमिनीपर्यंत जो लागणारा कालावधी तो आपल्याला काढायचा आहे. आता बघा, अशा टाईपच्या गणितांच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला प्रश्न पडतो ना गेला फॉर्म्युला कुठला वापरायचा, तर हे फॉर्म्युले नेहमी लक्षात ठेवा. जिकडे जिकडे गतीमध्ये असेल ना वस्तू, तिकडे तिकडे या फॉर्म्युलांनी आपल्याला उत्तर आरामात काढता येऊ शकतात. ओके, सो ह्यांनी विचारलं जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी तर इथे बघा टी, राईट. सो इथे मी हा पहिला फॉर्म्युला नाही वापरू शकत याच्यामध्ये. ठीक आहे, कारण की मला ना फायनल वेलोसिटी माहिती आहे, इनिशियल माहिती आहे मला, कारण की इथून सुरुवात करणार म्हणजे u इज इक्वल टू 0 येणार, पण याची मला फायनल वेलोसिटी माहिती आहे का, नाही. त्याच्यासाठी मी हा फॉर्म्युला नाही वापरू शकत. मला बघा गणितात त्यांनी डिस्टन्स दिलंय म्हणजे s दिलंय, s, राईट. हे बघा 125 मीटर, म्हणून मी हा वाला फॉर्म्युला वापरणार. ओके, त्यामध्ये माझ्याकडे इनिशियल वेलोसिटी पण आहे, त्याच्यानंतर मला हेच तर काढायचं आहे लागलेला कालावधी, हा टी काढायचा आहे. बाकी ॲसेलरेशनचं आपण त्यांनी जे दिलेलं आहे ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ती किंमत इथे टाकायची आणि हा टाइम आपल्याला शोधून काढायचा आहे. ओके, म्हणून हा फॉर्म्युला आपण वापरला इकडे. हा का नाही वापरला, कारण की माझ्याकडे v ची व्हॅल्यू नाही, पण इकडे मला s ची व्हॅल्यू आहे, माझ्याकडे u ची व्हॅल्यू आहे आणि माझ्याकडे g ची व्हॅल्यू, म्हणून हा फॉर्म्युला वापरला. सो तुम्ही बघायचं की कुठले फॉर्म्युले तुम्ही यूज करू शकता आणि मग उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. सो बघा, दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी काय दिले, वस्तुमान दिलंय म्हणजे किलोग्रॅम मधलं मास दिलंय, राईट. त्याच्यानंतर डिस्टन्स दिलंय, त्यांच्यामधलं s दॅट इज 125 मीटर. त्याच्यानंतर आरंभीचा वेग म्हणजे आपण याला इंग्लिशमध्ये बोलतो इनिशियल वेलोसिटी, ज्याला आपण दर्शवतो u, दॅट u इज इक्वल टू 0. आणि त्वरण याला इंग्लिशमध्ये बोलतात ॲसेलरेशन, आणि ते ॲसेलरेशन म्हणजे ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आणि ते किती दिलंय त्यांनी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणाप्रमाणे हे बोला, दुसरं तिसरं काय असा प्रकार नाही, यातलं कुठलंही समीकरण बोला. सो यातलं s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर इथं आपण पुट करूया. s ची किंमत टाकली, u ची किंमत 0 आहे कारण की सुरुवातीचा वेग इथून स्टार्ट केल्यावर 0. त्याच्यानंतर टाइम आणि हे u 0 ने मल्टिप्लाय केलं तर निघून गेला हाफ. आता a ची व्हॅल्यू टाकली आपण 10. त्याच्यानंतर टी स्क्वेअर माहिती नाही, तसाच ठेवला, राईट. सो तुमच्याकडे काय काय गोष्टी उरल्यात बघा, हे तर निघून गेलं. सो ह्या पूर्ण बे के बे पंचे 10 म्हणजे 5t स्क्वेअर आलं का, म्हणजे 125 बरोबर 5t स्क्वेअर, आणि टी स्क्वेअर इज इक्वल टू 125 आणि हा 5 कुठे जाईल डिनॉमिनेटरमध्ये. मग 5 1 5 आणि 25 5 125, राईट का. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू किती आला 25. मग टी ची व्हॅल्यू किती येणार 5 सेकंड. ॲक्च्युली ती प्लस और मायनस 5 सेकंड्स असायला हवी, पण मायनस मध्ये टाइम नसतो म्हणून आपण, कारण की याचे स्क्वेअर रूट जर काढलं तर 2 व्हॅल्यू येतात, म्हणजे प्लस 5चा स्क्वेअर पण 25 येतो, मायनस 5चा स्क्वेअर पण 25 येतो. कधीही गणितांमध्ये तुम्ही हे प्लस मायनस लिहायला विसरायचं नाही. आता टाइम हा निगेटिव्ह नसतो म्हणून आपण टाइमची इथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतलेली आहे. म्हणजेच इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्याला जो टाइम लागला ना तो किती लागला 5 सेकंड्स. आय होप इट इज अंडरस्टूड टू यू. बघा, या फॉर्म्युलाचा आपण वापर करून आरामात उत्तर काढू शकतो की ही वस्तू इथून इथे जात असताना किती वेळ लागला. इजंट इट दॅट सो इझी. दिस इज ऑल अबाउट द फिजिक्स अँड आय जस्ट लव्ह इट. दुसऱ्या याच्यात त्यांनी सांगितलंय बघा, न्यूटनच्या पहिल्या समीकरणानुसार आपल्याला हा फॉर्म्युला जो दिलाय तो वापरायचा. पण दुसरी अट ते लोक काय बोलतात बघा, की जमिनीपर्यंत पोहोचतानाचा असलेला वेग म्हणजे ना इथून इथपर्यंत ज्यावेळी तो जाईल ना, ठीक आहे, म्हणजे इथे असणार तो v, म्हणजे या जमिनीवरती पोहोचल्यावरतीचा जो त्याचा जो स्पीड असेल ना इथला लास्टचा, तो आपल्याला आता काढायचा आहे. मग आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू, कारण की आपल्याला अंतिम वेग काढायचा आहे, राईट. सो इकडे जर मी टाकलं तर मला हे डिस्टन्स पण माहिती आहे, हरकत नाही, जी पण माहिती आहे, स्वच्छानी पण मी काढू शकतो. पण तुम्हाला ज्या फॉर्म्युल्याने काढायचं त्याने तुम्ही आरामात काढू शकता. ओके, सो v इज इक्वल टू u प्लस at, राईट. आता u काय आपला 0, कारण की वस्तू इथून स्टार्ट होणार, त्याचा इनिशियल स्पीड काय असणार आहे 0 असणार आहे. सो आता बघा, मी a च्या जागी काय टाकणार g ची व्हॅल्यू, राईट, दॅट इज 10. आणि इकडे t ची जी किंमत आहे, आपल्याला जो टाइम आता आपण काढला इथून 5 सेकंड्सचा, तो आपण इथे टाकून तुमचं अंतिम वेग, आता वेगाचं म्हणजेच तुमची फायनल वेलोसिटी आहे ना, फायनल म्हणजे इथली आहे का, इथे असताना ही वस्तू ज्यावेळी इथे ना त्यावेळी त्याची वेलोसिटी मीटर पर सेकंड, म्हणजेच तो
एका सेकंदामध्ये किती मीटर अंतर कापणार आहे? 50 मीटर अंतर कापणार आहे. ओके, कोण? तर हा लोह कण. ठीक आहे, दॅट इज अन आयर्न बॉल. राईट. थर्ड याच्यामध्ये त्यांनी विचारले अर्ध्या वेळेस असलेली त्याची उंची. याचा मिनिंग बघा काय दिलं या लोकांनी. अर्ध्या वेळेस म्हणजे काय बघा, तर इथून आहे ना इथपर्यंत येण्यासाठी टाइम किती लागलेला? 5 सेकंड. बरोबर का? सो ते लोक विचारत आहेत 2.5 सेकंड ज्यावेळी असतील ना त्यावेळी ही वस्तू कुठे पोहोचलेली असेल. म्हणजे ज्यावेळी 2.5 सेकंद होतील ना ही वस्तू खाली येत असताना त्यावेळी ही किती उंचीवर असेल पृथ्वीपासून, ते आपल्याला अंतर काढायचं आहे. ओके, आता बघा एकूण वेळेचा अर्धा वेळ म्हणजेच आपल्याला टाइम टोटल किती भेटलेला? 5 सेकंद. राईट. सो 5 सेकंदाचे अर्धे किती झाले? 2.5 सेकंद. त्यावेळेस लोहगोलाने कापलेले अंतर म्हणजे एस. म्हणजे आपल्याला हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. सो यू ची व्हॅल्यू नेहमीप्रमाणे जी इकडे येते 0, मग ही टर्म पूर्ण 0 होणार. सो हे पण काय झालं? 0. त्याच्यानंतर हाफ, एच्या जागी काय टाकणार आपण? जी. राईट. सो ते टाकलं आणि टी स्क्वेअर. टी म्हणजे आता आपण अर्धा टाइम घेणार आहे कारण की आपल्याला अर्ध्या टायमाला हे एस काढायचं आहे. ओके, जरा इकडचं हे गोल करतो म्हणजे तुम्हाला ते नीट दिसेल. ओके, सो याचा आन्सर काय आला? 31.25. म्हणजे ज्यावेळी 2.5 सेकंद झालेले असतील ना त्यावेळी ती वस्तू आहे ना इथून एवढं अंतर तिने कापलं असेल. म्हणजे किती? 31.25 मीटर. एवढं कितीपैकी? 125 मीटरपैकी. पण आपल्याला हे नाही विचारले, आपल्याला विचारले पृथ्वीपासूनचं किंवा त्या वस्तूचं जे अंतर आहे ते. मग आपण काय करणार? टोटल ही हाईट किती होती आपली? 125. त्यापैकी 31.25 काय झालंय? आपल्याला मायनस करावं लागणार आहे कारण की हे 2.5 सेकंदात. आता प्रश्न असा पडतो लोकांना की हे तर 125च्या अर्ध कापायला पाहिजे होतं ना अंतर, कारण की 5चे आपण जर अर्धे केले तर आपल्याला उत्तर आलं 2.5. मग याने जे अंतर पूर्ण अंतर 125 होतं त्याच्या निम्म झालं पाहिजे होतं. म्हणजे समथिंग 62.5 किंवा काय वगैरे जे काय असेल ते. ओके, मग प्रश्न होतो की असं का? तर याच्या मागे एक सिंपल कारण आहे. बघा, ज्यावेळी वस्तू इकडे होती, ठीक आहे, त्यावेळी त्याचा इनिशियल वेलोसिटी ज्यावेळी 0 होती तर लगेच थोडी ना त्याचा स्पीड वाढलाय. कोणत्याही गोष्टीचा स्पीड लगेच नाही वाढत ना, हळूहळू वाढतो. सो जसजसं ही वस्तू खाली येईल तसतसं तिचा वेग वाढत जाईल आणि तसतसं जसजसा वेग वाढेल तसतसं त्याचं अंतर पण वाढत जाईल. म्हणजेच 125च्या अर्धे जे काही तुमचं 62.5 हे आन्सर जर आलं असेल तर ते चुकीचं आहे. का? कारण की प्रत्येक या इकडे खाली जात असताना त्यांचा वेग थोडा 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 इन्क्रीज होत असतो. कळतंय का? म्हणून तुम्हाला इकडे तुमचं उत्तर 125च्या अर्ध भेटलेलं नाहीये. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट फिजिक्स. ठीक आहे, हे भौतिकशास्त्र सांगतं तुम्हाला की तुम्ही काय असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढू शकत नाही. इकडे चेंजेस होत आहेत ना, म्हणून तुम्हाला हे आन्सर इकडे वेगळं बघायला भेटतंय. दॅट इज 31.25. ओके, सो 2.5 सेकंदामध्ये काय 125च्या अर्ध अंतर कापलं जाणार नाही, ते एवढं कापलं जाईल. ठीक आहे, दॅट इज 61.25, दॅट इज 93.75. हे मायनस केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल असं का. ओके, त्याच्यानंतर आपण दुसऱ्या एक्झाम्पलकडे जाऊया. दिस इज फ्रॉम कम्प्लिटली इंग्लिश. ओके, सो एक टेनिस बॉल आहे. बघा हे गणित जरा थोडंसं मजेदार आहे. ठीक आहे, सो समजा एक टेनिस बॉल आहे. ओके, आणि हा बॉल जो आहे ना तो वरती फेकलेला आहे. इट इज थ्रोन अप अँड रिचेस द हाईट ऑफ 4.05 मीटर. ठीक आहे, म्हणजे हा आहे ना समजा ही आपली पृथ्वी आहे. ओके, आणि आहे ना इथून हा जो बॉल आहे ना हा इकडे वरती फेकलेला आहे. ठीक आहे, आणि याने जी हाईट जी हे केली आहे ना ती किती आहे? 4.05 मीटर. म्हणजे ह्याने जे एस जे कापले ना, एस अंतर किती कापले? 4.05. म्हणजे हे झालं तुमचं एस डिस्टन्स कव्हर केलं. राईट. पुढे काय बोलतात बघा, व्हॉट वॉज हिज इनिशियल वेलोसिटी. ओके, बघा आता ही वस्तू ज्यावेळी इथे जाऊन थांबणार ना म्हणजे याची फायनल वेलोसिटी आहे ना ती किती येणार आहे? 0. मग हे लोक विचारत आहेत हे 4.05 मीटर एवढं अंतर जेवढं कापलं त्यांनी त्याच्या अगोदर त्याचा सुरुवातीचा वेग काय होता ते आपल्याला आता काढायचं आहे.
ओके, म्हणजे असा काय वेग असेल सुरुवातीचा, त्यामुळे ही वस्तू 4.05 मीटर पर्यंत गेली. ओके, मग आपण काय करणार, त्या बॉलचा फायनल जो काही स्पीड आहे म्हणजे अंतिम जो वेग आहे, फायनल वेलोसिटी, तो आपण काय घेणार 0, कारण की वस्तू इथं जाऊन थांबलेली आहे. ठीक आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉल दॅट इज एस इज इक्वल टू किती घेणार आपण 4.05 मीटर. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन बघा, आता इथे काय आलं -g. मगाशी मी एक्सप्लेन केलं हे -g का, कारण की वरती जात असताना फायनली वेलोसिटी कमी झाली आणि आता ही जी इनिशियल वेलोसिटी आहे ना ती बघा जास्त आहे, दिसतंय का. मग आपण ॲक्सेलरेशन काढत असताना नेहमी v-u/t करत असतो, राईट. म्हणजेच हे कसं आहे ते तुम्हाला समजेल आता -g ची व्हॅल्यू वगैरे वगैरे. ओके, हरकत नाही. आता पुढे बघा v² = u² + 2as. आता a च्या जागी आपण -g ची व्हॅल्यू टाकणार, दॅट इज -10 इथे टाकलं आणि s ची व्हॅल्यू इथे टाकली, कारण की त्याने डिस्टन्स कितपर्यंत कव्हर केलं 0.5 मीटर, म्हणजे इथून इथपर्यंत. सो u² = काय येणार 81. आता इकडे u 0 नाही असणार, कारण u ची काहीतरी वेलोसिटी असणार, म्हणूनच तर ही वस्तू वरती गेली आणि जाऊन थांबली आहे, राईट. सो u² = किती आला 81. सो जर याचा स्क्वेअर रूट घेतला आपण, जर वर्गमूळ घेतला आपण याचा, तर आपल्याला उत्तर येणार आहे ±9. पण वेलोसिटी निगेटिव्ह नसते म्हणून आपण इथे पॉझिटिव्ह 9 मीटर पर सेकंड. म्हणजे ही जी वस्तू गेली ना ही प्रत्येक सेकंदाला आहे ना किती मीटर अंतर कापत होती, 9 मीटर. तो तेव्हा जाऊन कुठेतरी ती पोहोचली आहे 4.5 मीटर पर्यंत. आय होप तुम्हाला एवढं समजलं असेल. ठीक आहे, पुढे ते लोक बोलतात हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन. म्हणजे त्यांचं म्हणणं काय माहितीये का, इथून इथपर्यंत जाणं त्यासाठी लागलेला टाइम आणि इथून इथपर्यंत खाली येण्यापर्यंतचा टाइम, या दोन्ही टायमांचं आपल्याला आहे ना ॲडिशन करावं लागेल. मग पहिल्यांदा आहे ना आपण काय करून घेऊया, इथून इथपर्यंत जाण्यासाठीचा लागणारा टाइम काढून घेऊया आणि इथून इथपर्यंत लागण्यासाठीचा टाइम म्हणजे तो ॲक्च्युली डबल करणार आपण त्याला. सो बघा त्यांनी डिस्टन्स किती कव्हर केलं 0.5 मीटर. सो इथे टाकलं. त्याच्यानंतर ut. आता आहे ना इथून ज्यावेळी वस्तू खाली पडणार, राईट, त्यावेळी त्याचा इनिशियल वेग काय असणार 0 असणार. म्हणजे वस्तू इथून इथे येत असताना इथल्या वस्तूचा सुरुवातीचा वेग काय असणार आहे 0. म्हणून मी इथे टाकलं u = 0. सो हे कम्प्लिटली 0 झालं. त्याच्यानंतर हाफ. त्याच्यानंतर a ची व्हॅल्यू बघा आता पॉझिटिव्ह घेतली, कारण की वस्तू खाली पडते. ज्यावेळी खाली पडते त्यावेळी g ची व्हॅल्यू काय घेतो आपण पॉझिटिव्ह, कारण की आपण फोर्सच्या डिरेक्शनमध्येच आहे. आपण पृथ्वीच्या बलाला विरोध करत नाही इकडे खाली येत असताना, पण इकडून वरती जात असताना विरोध करत असतं, म्हणून आपली वेलोसिटी कमी होत असते. हे झालं. सो t² हे झालं. त्याच्यानंतर हे किती इथे येणार फाय. मग आता हे खाली जाणार, दॅट इज इथे किती येणार 4.05/5, 45 आणि 5 × 5. सो 0.81 तुमचं उत्तर येणार आहे. म्हणजे जर याचं स्क्वेअर रूट मी जर काढलं तर याचं काय येणार आहे, टी ची व्हॅल्यू किती येणार 0.9 सेकंड. याचाच मिनिंग इथून इथपर्यंत येण्यासाठी त्याला वेळ किती लागला भाई 0.9 सेकंड. मग सेम ना इथून इथे पण जाण्यासाठी त्याला किती लागणार 0.9 सेकंड. सो टोटल किती येणार आहे इथून इथला आणि इथून इथला टाइम म्हणजे 2 times दॅट टाइम, दॅट इज 2 × 0.9 दॅट इज 1.8 सेकंड्स. म्हणजे 1.8 सेकंदामध्ये ही वस्तू किती अंतरावरती जाणार आहे इथून 4.05 मीटरवरती, जेव्हा त्याचा सुरुवातीचा वेग कुठल्या या वस्तूचा 9 मीटर पर सेकंद होता. जर सुरुवातीचा वेग या वस्तूचा 0 असता तर ही वस्तू वरती गेलीच नसती. कळालं का. असं याच्या मागचं सगळं पॉलिटिक्स. ओके, आय होप तुम्हाला हे गणित समजलं असेल. समजलं असेल तर परत परत बघा, पण कॉन्सेप्ट क्लिअर करा. गणित सॉल्व्ह करता आले पाहिजे. ते बाकीचे फॉर्म्युले टाकून तर कोणाला पण गणित सॉल्व्ह करता येतात, पण डोक्याने विचार करायला शिका. ओके, नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट सम. ओके, हे तुमचं एक्सरसाइज मधलं गणित दिलेलं आहे. ओके, हे केपलरच्या 3rd लॉ वरती अवलंबून असं गणित आहे आणि मजेदार गणित वाटलं म्हणून मी जरा घेतलं इकडे. ठीक आहे, सो हे 4th सम आहे. तुमच्या पुस्तकामध्ये बघू शकता तुम्ही एक्सरसाइज मध्ये. यांनी काय विचारलंय बघा, एका ताऱ्यापासून r अंतरावरती असलेल्या ग्रहाचा परिभ्रमण काल म्हणजे काय. देर इज वन स्टार, एक तारा आहे, ठीक आहे, आणि देर इज वन प्लॅनेट, इकडे ग्रह आहे, बरोबर का. आणि हा जो स्टार आहे तो एका फोकायवरती ठेवलाय आणि हा एलिप्स आहे, राईट. म्हणजे हा लंबवर्तुळ आहे आणि या लंबवर्तुळाच्या एका नाभीवरती एक तारा ठेवलेला आहे. ओके, आणि या ताऱ्यापासून या ग्रहाचं अंतर, द डिस्टन्स बिटवीन दिस स्टार अँड द प्लॅनेट इज R.
ओके. सो जर मी इकडे पहिल्या परिभ्रमणाच्या वेळीचा टाइम जर घेतला T1 इज इक्वल टू के इंटू आर काय येणार क्यू. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. इकडे तुम्ही रिझन लिहायचं बाय केपलर्स थर्ड लॉ. ओके, म्हणजे केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार, आणि याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. ओके, म्हणजे तुमचा पहिला टाइम. ओके, तुम्ही याला टी लिहू शकता, काय लिहू शकता. सो आपण या T1 ऐवजी याला फक्त टी लिहूया. त्याच्यानंतर जो नवीन येणार आहे ना त्याला मी समजा टी न्यू लिहितो. पण कधी आता हा के इंटू, त्यांची कंडिशन अशी आहे की जर तोच ग्रह, आता हा जो ग्रह आर वरती होता तो ग्रह आता किती अंतरावरती ठेवलाय, 2r वरती ठेवलाय. सो या आरच्या जागी फक्त काय टाकणार आहे मी, 2r, आणि इथे येणार क्यूब. आरच्या जागी किती झाला 2r, बाकी हा क्यूब सेम, हा क्यूब सेम, हा के सेम, हा के सेम. ओके, हा टी न्यू म्हणजे ताऱ्याचा नवीन जो टाइम पिरियड आहे रिव्हॉल्युशनचा. ओके, सो के असाच ठेवला, 2चा घन किती झाला भाई 8, आणि इथे किती येणार आहे आर क्यूब. ठीक आहे. आता जर तुम्ही नीट याच्याकडे बघितलं ना तर मी 8 इकडे ठेवतो, के आणि आर क्यूब. ही जी गोष्ट आहे ना ती ही आहे बघा, ही दिसते का, ही टी इज इक्वल टू काय के आर क्यूब. सो 8 इंटू हे किती झालं टी, इकडे स्क्वेअर पाहिजे. ओके, सो दॅट इज TN स्क्वेअर. आणि आता जो नवीन टाइम पिरियड येणार आहे रिव्हॉल्युशनचा, ठीक आहे, आता मी याचं काय काढणार आहे, स्क्वेअर रूट काढणार, म्हणजेच याचं वर्गमूळ काढणार. सो हा जो नवीन टाइम येणार आहे रिव्हॉल्युशनचा तो, आता याचा स्क्वेअर रूट काढलं तर हा होणार वर्गमुळात, इकडे आपलं काहीतरी राहिलं, हां इथला टी स्क्वेअर पाहिजे, माफ करा. ठीक आहे, आणि इकडे टी स्क्वेअर. सो इथे काय येणार आहे वर्गमुळात 8, आणि या टी स्क्वेअरचं वर्गमूळ ज्यावेळी काढू त्यावेळी इथे काय येणार टी. ओके, सो टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब, केपलरचा थर्ड लॉ. TN स्क्वेअर म्हणजे न्यू टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल टू के इंटू आरच्या जागी काय केलं 2r, आणि त्याचा क्यूब, 2चा क्यूब 8, आरचा क्यूब आर क्यूब, दॅट इज 8 इंटू के इंटू आर क्यूब. एका साईडला ठेवलं, पण के इंटू आर क्यूब इज नथिंग बट वॉट टी स्क्वेअर. ते इथे पुट करायचं आणि त्याला यायचं फ्रॉम 1. थोडंसं अक्षर जंगली आहे कारण की लिहिता येत नाही ते बरोबर. आणि हा जो तुमचा नवीन टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आलाय दॅट इज TN इज इक्वल टू काय स्क्वेअर रूट ऑफ 8 आणि इंटू हा तुमचा टाइम टी. ठीक आहे, हे स्क्वेअर रूट, हे जे टी आहे ते स्क्वेअर रूटमध्ये नाही आहे, लक्षात ठेवा, हे बाहेर आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण पुढचा कॉन्सेप्ट जरा लक्षात घेऊया. दिस विल बी युअर लास्ट फ्रॉम दिस लेक्चर. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे नक्की काय असतं. ठीक आहे, सिंपल कॉन्सेप्ट आहे. ओके, बघा काय आहे, तर समजा ही आपली पृथ्वी आहे, राईट, आणि एक वस्तू आहे ना इथे, दुसरी एक वस्तू येते समजा, तर या वस्तूवरती पृथ्वी नेहमी आकर्षणाचं बल प्रयुक्त करणार, त्यामुळे ही वस्तू खाली यायला बघणार. ओके, आपण मागच्या स्टँडर्डमध्ये 2 फॉर्म्युले शिकलेलो बघा. एक होता हाफ mv², हा होता कायनेटिक जी एनर्जी होती ती, आणि एक होता पोटेन्शियल एनर्जी, तो होता mgh. याचा मिनिंग असा असतो की हा m, राईट, म्हणजे या तुमच्या वस्तूचा मास m, हिच्यावरती लागणार ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g, आणि ही तुमची हाईट काय h. ओके, आता वस्तू खाली ज्यावेळी पडते ना त्यावेळी तुमच्या g ची व्हॅल्यू काय असते पॉझिटिव्ह, पण ज्यावेळी वस्तू वरती असते कुठेतरी इथे असते, म्हणजे इथेच ही वस्तू, त्यावेळी तुमच्या g ची व्हॅल्यू काय असते -g. बरोबर ना. सो हे असं का, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा, म्हणजे त्या स्थितीला असताना तिच्यामध्ये असणारी ऊर्जा. समजा मी जमिनीवरती उभा आहे आणि मी एक वस्तू घेऊन अशी हातामध्ये घेऊन उभा आहे, तर अर्थातच माझ्या हातामुळे जो फोर्स लागलाय त्या वस्तूवर, त्या फोर्सने ती वस्तू धरून ठेवली. जर मी माझ्या हातातला फोर्स काढून घेतला तर ती वस्तू कुठे पडणार खाली. याचा अर्थ माझ्या हातातला जो काही फोर्स आहे ना तो त्या वस्तूमध्ये साठलेला आहे एनर्जीच्या फॉर्ममध्ये.
त्या स्थितीला असताना, म्हणून आपण त्याला बोलतो स्थितीज ऊर्जा, त्यालाच बोलतो आपण पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे त्या स्थितीला असताना त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे एनर्जीचं, त्याला बोलतो आपण पोटेन्शियल एनर्जी. सो आपण हा फॉर्म्युला तर शिकलोय, mgh. हे जे मास आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याच्यावरती ॲक्ट होत असतं, आणि ही जे काही हाईट आहे त्याच्यामुळे जे एच. मी मागे एक्झाम्पल पण दिलेलं तुम्हाला क्लासरूममध्ये असताना, की समजा इमॅजिन करा की एक ड्रम आहे जो आपण इथे ठेवलेला आहे कुठेतरी आपल्या इकडच्या जमिनीवरती, आणि जो दुसरा एक ड्रम आहे त्याच्यामध्ये जे पाणी आहे तो एक मामाभाच्यावरती ठेवलेला आहे समजा, ठीक आहे. म्हणजे उंची आहे ना मामाभाच्याच्या इथे. सो त्या ज्या ड्रमामध्ये जे पाणी आहे ना तिकडून जर ओतलं तर ते एकदम फोर्सने खाली येणार, कारण की त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी साठलेली. पण आपल्या इकडचा ड्रम जर खाली ओतला आपण इथला पाण्याचा, तर तो त्या फोर्सने पाणी पुढे जाणार नाही, कारण की जसजशी वस्तू वरती जाते तसतसं त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी काय होत जाते, वाढत जाते. सेम कॉन्सेप्ट आहे ह्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा, कारण की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कशामुळे, कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत असतो, आणि आपण त्या फोर्सच्या अगेन्स्ट या वस्तूमध्ये एनर्जी साठवलेली असते, आणि ती जर तुम्हाला एनर्जी काढायची असेल तर ती असते -gmm अपॉन r+h. आता यू माइट बी वंडरिंग की इकडे स्क्वेअर का नाही, तर याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला 11वी-12वी मध्ये ज्यावेळी तुम्ही इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह वगैरे सॉल्व्ह कराल मॅथ्समधलं, त्यावेळी हे डिराईव्ह केलं जातं फिजिक्समध्ये, आणि मग तुम्हाला समजेल की हे कसं आलं. आत्ता मात्र मी याच्यावरती काय बोलणार नाही, कारण की ते तुम्हाला सांगून कळणार पण नाही. सो तुम्ही लक्षात ठेवायचं फक्त की दॅट इज -G अपॉन r+h. दिस इज, हे तुमचं एवढं असणार r, आणि ही तुमची हाईट असणार ती h, आणि बाकी हा तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, हे पृथ्वीचा मास, आणि ही दुसरी जी कोणती वस्तू आहे ही वाली तिचं मास. आणि मग हे तुमचं उत्तर येणार आहे mgh च्या ऐवजी काय येणार, -Gm अपॉन m, त्याच्यानंतर इकडे येणार r+h, आणि मायनस लिहायला विसरायचं ना, कारण की वस्तू वरती आहे म्हणून तिच्यामध्ये काहीतरी साठलेलं आहे. सो हे होतं तुमच्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बद्दल, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट वाचा, नाही समजल्या तर विचारा, सारखं वाचत राहा, कारण की चांगल्या गोष्टी थोड्याशा लेटच समजतात, पण तुम्ही क्विट करता लगेच की हे समजत कसं नाही. आणि आता आपण इथे थांबूया. मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा की कसं हे झालंय, म्हणजे लेक्चर मला समजलंय की नाही समजलं तर आपण आणखी काहीतरी वेगळा मार्ग काढूया. आणि ह्या ज्या काही गोष्टी आत्ताच्या ह्या लेक्चरमध्ये झाल्या त्या तुम्ही सॉल्व करायच्या तुमच्या वहीमध्ये, आणि मला टेलिग्राम ॲपवरती सेंड करायच्या. आणि थांबू आता आपण, ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये एक लास्टचा कॉन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे, एस्केप व्हेलोसिटीचा, आणि मग हा चॅप्टर संपेल. आणि त्याचे न्यूमेरिकल्स मला सॉल्व करायचे, पण इकडे सगळं सॉल्व करण्याचे जरा वांदे होतात, पण ठीक आहे, आपण बघूया. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन, बाय बाय.